दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपती राघव राजा राम। या सुंदर भजनात संत असं ज्यांचा उल्लेख केलाय ते एक असे नेते होते ज्यांच्या हातात शस्त्र नव्हते, पण त्यांनी जगातलं सर्वात मोठं साम्राज्य डळमळीत केलं। ज्यांनी जगाला शिकवलं अहिंसेतच खरी ताकद आहे, ज्यांनी सत्याचे प्रयोग त्यांच्या जीवनातून खऱ्या अर्थाने उलगडून दाखवले, ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी। आणि 2 ऑक्टोबर ही त्यांची जयंती। चला गांधीजींचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी शर्वरी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 275, पावर्ड बाय GoPrack.com। मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। लहानपणापासूनच त्यांना खरं बोलण्याची सवय होती। उशीर झाला म्हणून त्यांनी शिक्षकांना खरं कारण सांगितलं, तरीही वेळेवर न आल्याबद्दल त्यांना शिक्षा मिळाली होती। तेव्हापासून त्यांनी ठरवलं की जर आपण प्रामाणिक असू, खरे बोलणारे असू, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट वेळेवरही करणं आवश्यक आहे। फक्त प्रामाणिक असून उपयोग नाही, तर आपण वक्तशीरही असायला हवे। 1888 मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला निघाले। त्यांच्या आईने त्यांना खूप विरोध केला। आईला योग्य असे वचन देऊन व तिची समजूत काढून गांधीजी लंडनला शिक्षणासाठी रवाना झाले। त्यांनी त्यांच्या आईला मांस मच्छी न खाण्याचे, मदिरा न पिण्याचे आश्वासन दिले व ते त्यांनी शेवटपर्यंत पाळले। 1891 मध्ये ते वकील होऊन भारतात परत आले। नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते। 1993 मध्ये ते साऊथ आफ्रिकेत गेले। साऊथ आफ्रिकेत एकदा ते रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये तिकीट घेऊन प्रवास करताना इंग्रजांनी वर्णभेद करून गांधीजींना डब्यातून बाहेर फेकले। या कृतीमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले। त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा लढा लढला। दक्षिण आफ्रिकेत लोकांच्या अनेक समस्या सोडवण्याकरिता मोलाचे योगदान दिले। 1912 मध्ये गोपाळकृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेत दौऱ्याकरता आले होते। त्यांनी गांधीजींना भारतात येण्यास सांगितले। गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते। त्यांच्या आग्रहामुळे गांधीजी भारतात येण्यास तयार झाले। 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात परत आले। भारतात आल्यावर गांधीजींनी 1 वर्ष भारत भ्रमण केले। खेड्याकडे चला असा त्यांनी तरुणांना संदेश दिला। भारतात त्यांनी आश्रम बांधून तिथे राहण्यास सुरुवात केली। स्वावलंबन यावर भर देऊन चरख्यांनी सूत काढून स्वदेशीचा मंत्र लोकांना दिला। ते स्वतःची कामं स्वतः करत, ते कोणतेही काम कमी दर्जाचे मानत नसत। स्वच्छता ही स्वराज्यापेक्षाही महत्त्वाची असते हे त्यांनी लोकांना पटवून दिले। आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे हे त्यांनी वेळोवेळी लोकांना सांगितले। ते जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जात होते तेव्हा स्वच्छतेविषयी माहिती लोकांना देत। 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना पत्र लिहिले। त्यात त्यांचा महात्मा असा उल्लेख करून त्यांना महात्मा ही उपाधी दिली। महात्मा हे नाव त्यांना अहिंसक चळवळी व तत्वज्ञानामुळे मिळाले। भारतात आल्यावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःला झोकून दिले। 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला। त्या सत्याग्रहामुळे जमीनदारांविरुद्ध लढता येते व त्यांना माघार घ्यायला लावता येते याची जाणीव शेतकऱ्यांना झाली। सत्य, अहिंसा, सत्याग्रह या मार्गाने जिंकलेला हा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह होता। रोलेट ऍक्ट, जालियनवाला हत्याकांड याविरुद्ध गांधीजींनी असहकार आंदोलन उभे केले। ब्रिटिश वस्तूंचा निषेध, स्वतःला मिळालेल्या सरकारी उपाधींचा त्याग, सरकारी शाळा कॉलेजांवर बंदी, सरकारी नोकऱ्यांवर बहिष्कार या मार्गाने त्यांनी असहकार चळवळीची सुरुवात केली होती। असहकार चळवळीसाठी गांधीजींनी केसरी हिंद पदक इंग्रजांना परत केले। 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूमुळे आपोआपच गांधीजींकडे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आले। महात्मा गांधी जोरदार हवेप्रमाणे भारतात आले आणि त्या हवेमुळे भारतात श्वास घेणे आम्हाला शक्य झाले असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे। 1920 ते 1947 गांधी युग असे म्हटले गेले। 12 फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा येथे पोलीस स्टेशनला लोकांनी आग लावल्यामुळे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतली। मीठ हे लोकांचे जीवन साहित्य आणि त्यावर कर लागल्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला। 12 मार्च 1930 रोजी 240 मैलाची पदयात्रा सुरू केली। साबरमती ते अरबी समुद्र त्यांनी यात्रा केली। 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि सत्याग्रहाचे सामर्थ्य सिद्ध केले। महात्मा गांधीजींच्या शैक्षणिक कार्याचा पाया नई तालीम म्हणजेच मूलभूत शिक्षण या संकल्पनेवर आधारित होता। शिक्षण फक्त पुस्तकी नसावे, तर ते जीवनाच्या प्रत्येक अनुभवाशी जोडलेले आणि नैतिक मूल्यांवर आधारित असावे असे त्यांचे विचार होते। गांधीजींच्या या विचारांनी भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली। 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन गांधीजींनी सुरू केले। 8 ऑगस्ट 1942 रोजी गवालिया टँक येथे करो या मरो हा नारा त्यांनी दिला।
गांधीजींना लगेचच अटक करण्यात आली, पण लोकांनी स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला. भारतीय स्वातंत्र्य खरं म्हणजे याच आंदोलनामुळे आपल्याला मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांना भारत सोडावा लागला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचा सिंहाचा वाटा होता. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आपण ठरवूया, सत्य, प्रामाणिकपणा, स्वच्छता, शिस्त आणि अहिंसा ही मूल्य आपल्या आयुष्यात आत्मसात करूया. हाच खरा त्यांना अभिवादन करण्याचा योग्य मार्ग ठरेल. 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधीजींच्या जयंतीसोबतच अजून एका थोर व्यक्तीची जयंती साजरी केली जाते. ते म्हणजे जय जवान जय किसान हा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तयार केलेला कलाकार दिनविशेष व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय goprag.com.